नमस्कार, मी माझ्या ताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या फॅमिलीमध्ये जे कोणी नवीन आले आहे त्यांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की मार्गशीर्ष महिन्यात आपण जी पूजा करणार आहोत, जे उपवास करणार आहोत, त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। डिटेल्समध्ये व्हिडिओ मी दुसरा टाकणार आहे। पूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची त्याबद्दल व्हिडिओ मी दुसरा टाकणार आहे। यामध्ये थोडे फक्त नियम सांगणार आहे आणि केव्हापासून चालू होणार आहे ते सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यावर तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करायचं आहे। व्हिडिओला कृपया लाईक करत जा। तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही। आता मी तुम्हाला सांगणार आहे, आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे, तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला स्वामींची पण सेवा करायची आहे। मार्गशीर्ष महिना हा खूप असा पवित्र मानलेला आहे। हा महिना श्रावण महिन्यासारखाच पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये आपल्याला खूप पारायण करायची आहे, खूप सेवा करायची आहे। स्वामींची करा, गजानन महाराजांची करा, साईबाबांची करा, भोलेबाबांची करा। तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत असाल त्या देवांची तुम्हाला सेवा करायची आहे। तर हा महिना एवढा पवित्र आहे की आपण जशी श्रावणात भक्ती करतो तशीच आपल्याला याही महिन्यात करायची आहे। हे जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात ते गुरुवार किंवा ज्यांचे लग्न झाले नाही त्या मुलीही धरू शकतात किंवा स्त्रियाही धरू शकतात। ही पूजा आपल्याला कशासाठी करायची असते, तर आपल्याला ही पूजा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा, यासाठी आपण ही पूजा, हे व्रत करत असतो। आणि खरोखर करत जा। ज्यांना शक्य नसेल त्यांनी खाऊन पिऊन नाही केले तरीही चालतं, असं काही नाही। निदान तुम्ही पूजा पोथी मांडा, पोथी वाचा। यानेही जे कोणी माझे ताई, काकू, आई, मावशी जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल, ज्यांना उपवास पकडणं शक्य नाही, ज्यांना शुगर BP आहे, त्यांनी नाही उपवास धरला, आता त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात, औषधं घ्यावं लागतात, त्यांना शक्य होत नाही, तर त्यांच्या घरामध्ये दुसरे कोणी करणारं नसेल त्यांनी जेवण करूनही जर पूजा केली तर तरीही चालतं। फक्त आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून द्यायचं आहे। देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि आपल्याला भक्ती करायची आहे। जर आपण एखाद्या आजारी आहोत, आपल्याला जर जमत नसेल, शक्य होत नसेल उपवास धरणं, तर ठीक आहे ना, देवही समजू शकतो। तर आपल्याला नुसती पूजा मांडायची आणि पोथी वाचायची, पूजा अर्चा करायची, आरती करायची आणि दर्शन घ्यायचं, नैवेद्य दाखवायचा, त्याच्या मागेही काही असं एवढं हे नाही। ज्यांना शक्य आहे ते उपवास करतात, त्या दिवशी तर उपवास करायचाच असतो। आणि त्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला माता लक्ष्मीचं दिवसभरात नामस्मरण करायचं असतं। जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी। आपल्याला त्या दिवशी असा मनातल्या मनात जप करायचं असतं। त्या दिवशी कोणाची आपल्याला निंदा नालस्ती करायची नसते, म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार आपल्या मनामध्ये आणायचे नसतात। कोणाची जी आपण म्हणतो ना, ती जी चाडी चुगली करणं, तसं आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही। आणि घरातही आपल्याला वातावरण असं प्रसन्न ठेवायचं। त्या दिवशी आपल्याला घरामध्ये असं वातावरण असं सुगंधित आणि एकदम शांत ठेवायचं आहे। घरामध्ये आता कोणावर, मुलांवर किंवा पतीवर, घरात जे कोणीही असेल त्यांच्यावर आपल्याला जोरात ओरडायचं नाही, रागराग करायचं नाही, तसं तर नेहमीही करायचं नाही। पण एखाद्या वेळेस असू शकतं आपल्याला मुलांना बोलावं लागते, त्यासाठी पण किमान त्या दिवशी तरी आपल्याला, ज्या दिवशी आपण उपवास धरतो त्या दिवशी आपल्याला रागराग करायचं नाही किंवा जोरानं बोलायचं नाही, वाईट वेडं वाकडं बोलायचं नाही। आता बऱ्याच जणांना असं शिवी देण्याचं किंवा ओरडायचं अशी सवय असते, तर कोणी बोलूही शकतं, कारण माझ्या ताईंना असं वाटत असेल की असं सांगते पण मुलं त्रास देतात, तर आपण आता मीही एखाद्या वेळेस रागवते, पण ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी आपल्या तोंडातून
चुकूनही कधी आपल्याला जोरात बोलायचं नाही किंवा वेडावाकडा शब्द जाऊ द्यायचा नाही. त्या दिवशी तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून आपल्याला शांत राहायचं. आणि आपण जे उपवास करतो, जे पूजा अर्चा करतो, किंवा आता मी तुम्हाला जे उपाय सांगते ते आपण जेव्हा सेवा करतो, उपाय करतो, त्यामध्ये आपल्याला नियमाने ते करायचे आहे. आणि आपण आता गुरुवारही करणार आहोत, पारायण करणार आहोत, तर तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं जे पालन आहे ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. तुमचा कोणताही उपवास असो किंवा काही असो, त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं अगदी महत्त्वाचं असतं. आपण जर दिवसभर उपवास केला, पारायण केलं आणि संध्याकाळी जर आपण हे केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आपण जेव्हाही आपला ज्या दिवशी उपवास असेल, ज्या दिवशी तुमचा उपवास असेल किंवा तुम्ही पारायण करणार असाल, त्या दिवशी तुम्हाला आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि मी तर म्हणेन एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या, गुरुवार, सोमवार या दिवशी तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. पौर्णिमेच्या दिवशीही आपल्याला त्याचं पालन करायचं आणि अमावस्येच्या दिवशी देखील आणि एकादशी या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं म्हणजे करायचं. याच्यासारखं पाप कुठेही नाही. त्या दिवशी एक दिवस तरी आपण पालन करू शकतो. त्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे. हे जे छोटे छोटे नियम असतात किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आवर्जून पाळा. याने सुद्धा माता लक्ष्मी, देव आपल्यावर नाराज होतात, याने आपले ग्रह खराब होतात. आपण हाताने संकट आपल्यावर ओढवून घेतो. याने आपण जे काही गोष्टी पाळत नाही, नियम पाळत नाही, त्याने आपल्यावर म्हणजे आपले ग्रह खराब होतात. म्हणजे आपल्या घरामध्ये कटकटी होते, भांडणं तयार होतात, पैसा टिकत नाही, पैसा पुरवठी येत नाही, पैशाचा आपल्याकडे जो पैसा येणारा असतो तो मध्येच कुठेतरी थांबतो. माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. यासाठी आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टीचं किंवा नियमांचं पालन करायचं असतं आणि ते आवर्जून करायचं. ज्या दिवशी आपला उपवास असेल किंवा आपण आता देवभक्ती करत आहोत, पारायण करणार आहोत, तर त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मी मार्गशीर्ष महिन्याची सविस्तर माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो पूजेविषयी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ आहे आणि कृपया तोही आवर्जून बघा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जा. धन्यवाद.